कुणी नोकरी देताय का रे नोकरी? प्रभाग क्रमांक 20 मधील सुशिक्षित युवकाची हतबल आर्त हाक. प्रभाग क्रमांक 20 मधील एका सुशिक्षित बेरोजगार युवकानं आपली व्यथा उघडपणे मांडत संपूर्ण राजकीय व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. शिक्षण पूर्ण करूनही हाताला काम नाही, डोळ्यात स्वप्न आहेत पण समोर अंधारच अंधार आहे, अशी अवस्था आज या प्रभागातील असंख्य युवकांची झाली आहे. हा युवक म्हणतो, शिक्षण घेतलं, पदवी मिळवली, पण नोकरी नाही. कुणी नोकरी देताय का? नोकरी. 5 वर्षातून एकदाच मत मागण्यासाठी वॉर्डात फिरणारे लोकप्रतिनिधी आणि नगरसेवक मत घेतल्यानंतर मात्र या युवकांकडे कधीही वळून पाहत नाहीत, ही या युवकाची ठळक तक्रार आहे. नोकरीसाठी कधी चौकशी नाही, शासनाच्या योजनांची माहिती नाही, रोजगार प्रशिक्षण, स्वयंरोजगार योजना या सगळ्यांपासून गोरगरीब व सुशिक्षित युवकांना जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आला आहे, असा गंभीर आरोप युवकांना केलाय. नगरसेवकांनी केवळ राजकारण केलं, वॉर्ड विकासाच्या नावाखाली फक्त आश्वासनं दिली, पण युवकांच्या भविष्याबाबत मात्र पूर्णपणे अपयशी ठरले, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. आज प्रभाग क्रमांक 20 मधील युवक प्रश्न विचारतोय, आम्ही फक्त मत देण्यासाठीच आहोत का? आमच्या शिक्षणाची, कष्टाची किंमत नाही का? नोकरी देणं तर सोडाच, विचारपूस तरी केली का? ही केवळ एका साध्या युवकाची व्यथा नाही, तर संपूर्ण प्रभागातील सुशिक्षित बेरोजगार युवकांची सामूहिक वेदना आहे. आता तरी नगरसेवकांनो आणि लोकप्रतिनिधींना लाज वाटणार का? की पुन्हा एकदा निवडणुकीच्या वेळीच हे युवक आठवणार? कुणी नोकरी देताय का रे नोकरी? हा सवाल आज संपूर्ण प्रभाग क्रमांक 20च्या वतीनं सत्ताधाऱ्यांना विचारला जात आहे. नमस्कार, माझं नाव पवन मल्हारी सोनवणे. शिक्षण 12वी, त्यानंतर BSc बायोटेक केलं, मायक्रोबायोलॉजी स्पेशल आहे बॉटनीमध्ये. मी प्रभाग क्रमांक 20 मध्ये राहतोय. इथले नेते आहेत चांगले, कोण वाईट आहे, कोणाचं नावं सांगता येत नाही. मी एवढं शाळा शिकलो, काय कामाचं नाही झालं. शिक्षण करून सुद्धा आता मी 3 वर्ष एअरफोन विकत होतो. माझी घरची परिस्थिती एवढी बिकट आहे. माझे आई बाबांचा डिवोर्स झालाय. घरात एक आजी आहे 90 वर्षाची, पप्पा आहेत 54 इयर्स ओल्ड. मग त्यानंतर घरात जेवण बनवायला कोण नाही. हे सगळं परिस्थिती असताना आम्हाला कोण मदतीचा हात दाखवणार, आणि जेव्हा मदतीला दुसऱ्यांना मदत हवी असते तेव्हा ते लोक येतात आमच्याकडे हात जोडायला. मग हे कधीपर्यंत चालणार, आणि आमचा शाळा शिकलेला काय उपयोग? हे आजकालच्या नेत्या लोकांना समजायला पाहिजे. नेत्या लोकांनाच फक्त बोलून नाही, फक्त गव्हर्नमेंटला पण समजायला पाहिजे. गव्हर्नमेंट लोक काय करतात, आपलंच घर भरायला बघतात. ते चुकीचं आहे. कितपत चुकीचं आहे ते तुम्हीच ठरवा. कारण मी जर तुम्हाला दोष द्यायचं ठरवलं तर तुमच्या मनाला लाज वाटेल. आणि मला सांग, कुठल्या नगरसेवक किंवा लोकप्रतिनिधींनी तुमच्याशी कधी तुमच्या शिक्षणाविषयी, तुमच्या नोकरीविषयी काही बोललेत का? तुम्हाला काय आश्वासन दिलेत का कधी? आम्ही स्वतःहून बोलले. समोरून तर असं कधी उत्साह, प्रमोशन वगैरे असं म्हणू शकत नाही. त्याने आम्हाला विचारायला पण येत नाही. जेव्हा वोटिंग कार्ड असते, जेव्हा इलेक्शन असते तेव्हाच येतात फक्त. त्यानंतर काय कामं असतील कोणी विचारायला येत नाही. गटर मधनं वरती असं संडास वाहत चाललं असेल तरी पण येत नाही कोण. सगळे नाही, इलेक्शनच्या वेळी काय काय मुद्दा घेऊन येतात मग तुमच्याकडे नगरसेवक वगैरे? काय 4 पैसे तुम्हाला देतो, आम्हाला वोट नोकरी द्या. देतो वगैरे असं काही नाही, फक्त पैसे देतो. पैसे देतो, फक्त पैसे देतो. मग तुम्ही त्यांना विचारलं नाही का की आम्हाला पैसे नको, नोकरी द्या? असं कधी तुम्ही त्यांना प्रश्न विचारला नाही का? किती वेळा तरी विचारले त्यांनी. या आम्हाला भेटून मग बघितलं, 4 दिवसांनी या, परत 4 दिवसांनी गेलं, परत 4 दिवसांनी या. हे असंच कारणीभूत ठरत आले. मी असं नाही कोणाचं नाव घेऊन, आता नाव घेऊन बोललो तर मग लोकांना वाईट वाटण्यात येईल. ते त्यांना समजायला पाहिजे. माझ्याकडे माझं शिक्षण पण भरपूर झाले. माझे सगळे क्लासमेट MBBS स्टुडंट वाले आहेत. मी MBBS फर्स्ट इयर पण केले JJ मखदूम कॉलेजला, JJ मेडिकल कॉलेज मुंबईला. त्यानंतर घरातले माझे पर्सनल इश्यूज असल्यामुळे, मी थोडे घरातले पैसे घालवल्यामुळे मला ते रेजिग्नेशन लेटर द्यायला लावले. त्यानंतर घरातनं 2.5 वर्ष मी बाहेर पण होतो. तेव्हा हे सर्व एअरफोन वगैरेचा धंदा मला सुचला. मग आता सध्या तुम्ही उदरनिर्वाहासाठी काय करता? आता काय, घरची परिस्थिती जास्त चांगली नसल्यामुळे मला इकडं कट्ट्यावर कामाला जा, दररोजचं घर तर सांभाळायला पाहिजे. मग
काय तर म्हणजे असं टेम्पररी जॉब करून घरचं व्यवस्था करून त्यात ती पिशवी तुम्ही आणलेली आहे त्याच्यामध्ये काय आहे? काय मावेची कागद आहेत. आता घरात गॅस पण नाही आहे ना, मग हे सगळं जाळायला मावेचे कागद आहेत, तंबाखू वगैरे. म्हणजे हे सगळं करून तुम्ही आपल्या घरचं उदरनिर्वाह करता. मग आता त्याच्याशिवाय पर्याय पण नाही आहे ना तुझं. काय तुम्हाला 4 पैसे मागितले तर तुम्ही एक दिवस देणार, पण उद्याचा दिवस काय, परत परवाचा दिवस काय. मग आता सध्याचे जे लोकप्रतिनिधी आता निवडणुकीच्या अनुषंगाने तुमच्याकडे पोहोचतील, मग त्यांचं तुम्हाला डायरेक्टली काय म्हणणं आहे आमच्या थ्रू? मी एवढंच बोलू शकतोय, शिकलेली मुलांचा काय फायदा नाही, कारण शिकलेली मुलं मी बघतोय नाही नाही, आता त्यांनी तुमच्यासाठी काही करायला पाहिजे ते सांगा. मग त्यांनी नोकऱ्या हुडकून द्यावं म्हणायच्या ऐवजी लावून द्यावं कुठं तर कामाला. असे लय लोक आहेत की त्यांच्या रिलेशन मध्ये त्यांनी मोठ्या मोठ्या पोस्टवर त्यांना नोकऱ्या लावून दिल्यात, पण आमच्या गरिबांना कोण नाही बघत हो. आमचं शिक्षण असलं तरी आणि नसलं तरी. तुमचा थेट प्रश्न असा आहे की पैसे नको, नोकरी द्या. नोकरी द्या. नोकरी असलं की पैसा येणार, पैसा असलं की पोरगी येणार, सगळं घर होणार, दार होणार, सगळं गाडी घोडा सगळं भेटणार. मग आम्ही शिकलोय असं नाही की आड नाही. भरपूर काय बोलू शकतो, पण आता सुचत पण नाही आहे ना काय बोलायचं. मतांसाठी पैसे नका देऊ, आम्हाला काय असेल ते नोकरी करून द्या. आम्ही शिकलेलो आहोत, त्या हिशोबाने आम्हाला पैसे नको. आम्ही आमच्या स्वतः बळावर पैसे कमवण्याची ताकद आहे आमची. आम्हाला मतासाठी पैसे नको. तुम्ही राजकारण करताय तर राजकारणामध्ये लोकांची सेवा करण्यासाठी राजकारण करायचं असतंय. तर तुम्ही आम्हाला पैसे न देता आम्हाला कुठेतरी कामाला लावा. तुमची पोच मोठी असल्यामुळे तुमच्या हातात ताकद असते, आमच्या हातात ताकद नसते. तुम्ही कुठेतरी कामाला लावलं की आम्ही व्यवस्थित स्थळावर जाईल.